नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी तनया या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आपण आज चाललेलो आहोत केळवे बीचला. फोटोग्राफी शूट आहे प्री वेडिंगचा. तर आज आम्ही चाललो आहे केळवे बीचला. केळवे बीचला म्हणजे कसं वातावरण एकदम भारी असतं ना. लेट झालं होतं म्हणून आता आम्ही निघालो आहे रिक्षा मारून बोरवी स्टेशनला. तिथून आपल्याला ट्रेन पकडायची 7:20ची आहे. थोडं लेट झालेलं घरून निघतानाच, तर रिक्षा मारून चाललो आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7. तर 7 वाजून 2 मिनिटे झाले. तर आपल्याला जायचं आहे इथून बोरिवली आहे मी आता. तर बोरिवलीतून जायचं आहे आपल्याला केळवे बीचला. डहाणू फास्ट पकडून चाललो आहे मी आता. सकाळचं वातावरण आहे, सूर्य उगवला आहे. हे बघा किती निसर्गाचं दृश्य बघायला भेटतं तुम्हाला. फायनली आपण पोचलेलो केळव्याला. बघा पब्लिक कोण नाही जास्त. तर आज जायचं शूटला केळवे बीचला. प्री वेडिंग आहे, तर बघूया काय उत्सुकता आहे. मित्र पण आला आहे, पुढेच आहे. तर मंडळी, आपण आलेलो आहोत आता केळवे बीच म्हणजे केळवे स्टेशन सोडून बाहेर आलो आहे. हे बघा केळवे बीचला जायचं आहे. आपला फोटोग्राफर मित्र आहे पप्प्या, त्याजवळ चाललेला आहे. इथून आपल्याला टॅक्सी पकडायची आहे आणि तिथून जायचं आहे आपल्या केळवे बीचला. बाहेरचा नजारा बघून घ्या. इकडे नारळाची झाडं वगैरे म्हणजे खूपच आहे तिकडे बीच साईडला. इकडे कसं हवामानामध्ये फरक पडतो ना, तर या बीच साईडला कसे जास्त करून नारळ लागलेले असतात. आताच आम्ही टॅक्सीतून उतरलो आणि टॅक्सीच्या स्टॉप जवळपासून समोरच आपल्याला मंदिर दिसतं, श्रीराम मंदिर. आणि तिथून मग आम्ही विचारत चाललो केळवे बीच कुठं आहे ते. घरून काही खाऊन नव्हतं आलो म्हणून आता सकाळचा नाश्ता करतोय आपला मुंबईचा फेवरेट वडापाव. तर मंडळी, आपण आता आतमध्ये चाललो केळवे बीचच्या गेटमधून. इथे आतमध्ये जायला प्रवेश फी फक्त पर पर्सन 5 रुपये आहे. इथे समोर आपला केळवे बीचचा बाजार भरतो आणि आम्ही इकडे उजव्या साईडला चाललो आहे. कारण ह्या उजव्या साईडला कपल लोकांनी कसे रूम घेतलं आहे चेंजेससाठी, आणि तिथून चेंज करून मग आम्हाला बीचवरती जाऊन शूट करायचं आहे. आता आम्ही आलो हॉटेल किनाराजवळ. इथे आपल्या कपल लोकांनी रूम घेतलेला आहे कपडे चेंज करण्यासाठी. कारण 3 कॉस्ट्यूम आहेत शूटसाठी, तर इथे चेंज करायला लागेल. तुम्हाला पण जर इथे येऊन हॉटेल बुक करायचं असेल रूम, तर तुम्हीसुद्धा इथे कॉन्टॅक्ट करू शकता 3-4 दिवस अगोदरपासून. आपला फोटोग्राफर मित्र
पप्प्या आहे बघा कसा सेटअप मारतोय. हा सेटअप मारून झाल्यावर आपल्याला जायचं आहे बीचवरती. आता आम्ही निघालो फोटोशूटसाठी. हे बघा पुढे कपल चाललेत. पप्प्या आहे, दादा आहे. मान थोडी सर कर, थोडी वरती कर. इकडे बघ ह्या साईडला. केळवे बीचला इथे गड टाईप एक जागा आहे. तर तिथे आम्ही कपल लोकांना बसायला म्हणजे एक पोस्ट दिलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही नक्की इथे विजिट करा. आमचा आता सेकंड कॉस्ट्यूमवरचा शूट झालेला आहे. तर आम्ही आता निघालो आहे. आता थर्ड कॉस्ट्यूमवरचा शूट घ्यायचा बाकी आहे. तर तो बीचच्या आतमध्येच घ्यायचा तिकडे झाडांमध्ये. थर्ड कॉस्ट्यूमवरचा शूट घ्यायच्या आधीच कपल लोकांना भूक लागले. तर आम्ही आता निघालो आहे जेवायसाठी, कारण भूक लागले सर्वांनाच. पप्प्या, मी आणि दादा आणि फोटोग्राफर आहोत. आणि ते पुढे दोघं आहेत ते कपल आहेत. आणि त्या कपलचा जो मुलगा आहे त्याची ती एक बहीण आहे. तर असे आम्ही 5 जण आलेलो आहोत शूटसाठी. जरा पोटपूजा करून येतो. काहीतरी जेवायला पाहिजे की नाही. सध्या शूट होऊन चाललो जेवायला. तुम्ही पण या जेवायला. आता आम्ही बसलो जेवायला. तर मस्तपैकी पापलेट आणि सुरमईची थाळी आहे मागवलेली आपल्या कपल लोकांनी. हा आहे आमच्या कॅमेऱ्याचा सेटअप. एक आहे कॅनॉन 80D आणि एक आहे निकॉन 53D असा म्हणजे सेट आम्ही घेऊन आलो आहे कॅमेऱ्याचा. तर ह्याच्यात दोन्ही ह्याच्यात शूट करतो आहे. जर तुम्हाला पण शूट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. नमस्कार मंडळी. हे बघा आपलं शूट बघा. शूट बघायचं होतं ना. हे बघा आपलं पाठीकडे शूट होतं आहे. कपल शूट चालू आहे. हा आहे केलवा बीच. आमचे फोटोग्राफर बघा दादा आले. नाही पप्प्या बाय. चला तर मंडळी आम्ही आता निघालेलो आहोत. आमचा शूट झालेला आहे. पोरं जमली आहेत आपली. फायनली आपलं झालेलं आहे शूट करून. बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघालेलो आहोत. ती आमची पब्लिक बघा खूप दमलेली आहे. हा फोटोग्राफर दमला आहे. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.